काय कसं आहे आता? आता जरा त्यांचा बीपी स्टेबल आहे. रात्री उशिरा आलास का रे? हो. मग काय बोलणं झालं? कसलं? अरे सोडायला जाताना रस्त्यामध्ये काहीतरी तर बोलला असेल मनवाशी. तुझ्यासाठी एवढं केलं त्यांनी, सो थँक्स म्हणालो त्यांना. चांगली आहे मुलगी. घरापर्यंत सोडलंस ना? आई वडिलांना भेटलो तिच्या. अच्छा, कोण कोण असतं घरी? आई वडील आणि भाऊ. काहीतरी आहे त्या मुलीमध्ये. मी अगदी ठरवलं होतं काही खाणार नाही म्हणून. अरे पण गोड बोलून तिने कधी भरवायला सुरुवात केली मला कळलंच नाही. हे बरं आहे माई तुमचं. म्हणजे आम्ही आग्रह केला तर खायचं नाही आणि बाहेरच्या मुलींनी आग्रह केला तर पटकन खायचं. हा देवी बरोबर. अरे खाईन मी, ऑफिसला जायचंय ना तुला. लेट जाईल मी. हे घे. सखी, काय झालंय? थोडी गप्प गप्प काय आहेस? हा, बाकी बरी बडबड करत असतेस, आज एकदम शांत. ए अमोलचा फोन. हॅलो, काय रे, आहेस कुठे? किती दिवस झाले फोन नाही, काय नाही. ते सोड, कुठेस तू? मी इथेच आहे, गोरेगावला. शाळेतच चालले. बोल ना, काय झालं? म्हणजे तुला काहीच माहित नाही? कशाबद्दल? हॅलो, काय झालंय? अगं इकडे गावात खूप मोठा गोंधळ झालाय. तुला काही मेसेजेस वगैरे आलेत का? मेसेजेस? नाही, कसले मेसेजेस? तू नीट सांग, काय झालंय? अगं, तुझ्या आणि राजवीरचे मेसेजेस. मनवा, मनवा आहे बघ, तू काळजी करू नकोस. मी करते हा तुला नंतर. अगं अगं काय वेडेपण आहे. म्हणजे लोक काही पसरवत आहेत. मला नाही आलेत. मला सांग, तुला मेसेजेस आलेत का? अगं सांग ना, तुला मेसेजेस आलेत का कोणते? हो. मग तू मला सांगितलं का नाहीस? बघू सगळी इथे दे. अगं काही पसरवतायत हे. अगं हे बघ, असं नव्हतं झालं. म्हणजे राजवीर मोहिते मला सोडायला आले होते आणि ते आईबाबांना पण भेटले. म्हणजे आईबाबांना सुद्धा माहिती आहे. हे काय लिहिलंय? मग काय लिहिलंय? आदर्श कर्नलच्या आदर्श मुलीचे प्रताप रात्री बेरात्री फेरव. काय लिहिलंय? अगं खरंच असं काहीच झालं नव्हतं. अगं हो मनवा, मला सांगण्याची काहीच गरज नाहीये. तू आता घरी जा आणि बाबांशी बोल. मी घेते आज क्लास. तू जा घरी. आणि संध्याकाळी 7 वाजता मार्केटिंगची मीटिंग आहे. आजचा प्रोग्राम एवढाच आहे सर. ओके. प्रत्येक मीटिंगच्या आधी मला त्या डीलचे मागच्या 6 महिन्याचे रेकॉर्ड्स हवे. सर 6 महिन्यांचं कशाला, पूर्ण वर्षभराचा देतो ना. सुष्मिता आली नाहीये का? सर आलेत ना, पण माहित नाही काय झालंय. सगळ्यांवर नुसती चिडचिड करतायत. तुम्हाला विचारलं तेवढंच उत्तर देत जात हवे. सॉरी सर. सुष्मिताला आत पाठवा. हो सर. बस झालं आता. लय बोललीस. काय चुकीचं बोलली ग मी? हा, आणि मी म्हणते तुला कशा पाहिजे एवढा राग यायला पाहिजे? अगं वा मनवताईंबद्दल काय वाटेल ते बोलशील आणि मी काय शांतपणे ऐकून घेईन वय? म्हणजे मी काय माझ्या मनाचं सांगते वय? अगं अख्खं नायगाव बोलतंय. आणि नायगाव बोलते नायगाव. तू बरी समजा नायगाव फिरायला गेली होतीस. अगं माझ्या जे डोळ्यांना दिसलं ना तेच बोलते मी. ही बघ मिनिट, ही चाली. आता हिला विचार की खरं काय आणि खोटं काय ते. हे बघ मी बजावून सांगते, हे समजा कुभांडा यातलं काय बी खरं नाही. म्हणजे जो फोटो दिसतोय तो पण खोटा आहे वय?
चांगल्या पोरीची बदनामी करत फिरू नका सांगून ठेवती. अगं उगाच कशाला कोण बदनामी करील हा? आग असल्याशिवाय का धूर निघतो? काकू तुम्ही प्लीज शांत व्हा. हे सगळं काय चाललंय? कशाला उगाच भांडताय तुम्ही? मला काय गरज आहे या विषयावर भांडायची? हा, जे जग बोलतंय ना तेच मी बोलते. हे बघ मी काकू प्लीज शांत व्हा. मनवाताई, तुम्ही कशाला मध्ये पडलात? काकू. मी तिला चांगला धडा शिकवला असता. तुम्ही प्लीज शांत व्हा. अहो पण कशाला हवंय हे सगळं मला सांगा. तुम्ही नका लोकांचं बोलणं मनावर घेऊ. अहो, तुम्ही शांत व्हा आणि आता घरी जा. कम इन. राजवीर, मी काल आजारी होते म्हणून नाही आले. आय नो. तुला माहित होतं? मग एक साधा कॉल करून. अजूनही बरं वाटत नसेल तर जाऊ शकतेस तू. इथे ऑफिस स्टाफवर त्याचा परिणाम नकोय मला. तुला फक्त स्टाफ बद्दल कन्सर्न आहे, पण मी कशी. मार्केटिंग मीटिंग आहे आज. त्याला जो उशीर झालाय तो कसा कव्हर करणार आहे आपण? हो मला माहितीये उशीर झालाय आपल्याला, पण अरे खरंच मला. अर्जुन बरोबर कॉफी शॉप मध्ये बसायला वेळ होता तुला. डेडलाईनचा अर्थ कळतो का? म्हणजे अर्जुनने तुला सांगितलंय? मला मार्केटिंग प्लॅन हवाय. दिवाळी, क्रिसमस, न्यू इयर सगळ्याच. हो मी मार्केटिंग प्लॅन देते तुला. जितक्या लवकर पॉसिबल होईल तितक्या लवकर मी तुला देते. आय नो डेडलाईन्स. आजारी कशामुळे का असेना, पण तुला एका शब्दाने मी कशी आहे हे सुद्धा विचारावंसं वाटलं नाही. एवढं विचारलं असतं तरी बस झालं असतं. ओके, मी देते तुला डेडलाईन्स. करते मी कॅच. कर्नल साहेब, त्या इंटरनेटच्या जाळ्यात गोष्टी कितीतरी लांबपर्यंत आणि लवकर पोहोचतात, पण त्या गोष्टी आपल्या हातात नाहीये. हो ना, सगळीकडे बातमी पसरली आहे. मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. त्या मेसेजचे सगळे डिटेल्स मी सायबर सेल्सला पाठवले. त्यांच्याकडनं आपल्याला लवकरच माहिती मिळेल. कुठल्या तरी विघ्न संतोषी माणसाचं काम आहे. तुमच्या आणि मनवाच्या चांगल्या कामावर नाराज असलेली मंडळी आहेतच, म्हणून कोणी या स्तराला जावं? या प्रकरणाच्या मागे कोणीही असो, मी नक्की त्याच्या मुळापर्यंत जाईन. कर्नल साहेब येतो मी. बाबा म्हणू बेटा. माई मी काहीच ऐकणार नाही तुमचं. आता तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही. थोडंसं सूप घ्या. अगं नको आता, मला खरंच नको. माझी नाही इच्छा. बाई, असं कसं चालेल? काय झालं तुम्हाला? ताई बघा ना, सूप पण नाही घेतात. ते इकडे मी भरवतो त्यांना. नाही अहो काय आहे, घ्या बरं थोडस. घ्या ना. अगं माई काय आहे, मी 4 दिवस घराच्या बाहेर गेले तर लगेच आजारी पडला तुम्ही. महिन्यात ना एकदा भेटायला जाते मी माझ्या नवऱ्याला, पण त्याच्यापेक्षा तुमची काळजी घेणं जास्त महत्वाचं वाटायला लागलंय मला. बरं कळलं. मोहन कसा आहे ग? स्वतःच्या पुतण्याने राजवीरनं घराच्या बाहेर काढलेला बिचारा माझा नवरा कसा असणार आहे? ठीक आहे. अगं किती वेळा तुला सांगितलं, राजवीरने त्याला घराबाहेर काढलं असलं तरी मोहनची काहीच चूक नव्हती का? मोहनचं वागणंच असं आहे की राजवीर समोर मला बोलायला काही जागाच उरत नाही. असो, तो विषय आता नको. बरं नको तर नको, पण माई मी तुम्हाला एकटीला सोडून आता कुठेही जाणार नाही. तुमची काळजी घ्यायला मी इथेच थांबणार आहे. अहो आमचं हे नाहीये तिथे, पण मीच तुमचा मुलगा आणि सून होऊन तुमची काळजी घेणार आहे. चला चला डॉक्टरांकडे चला. अगं
काय करतेस? बरं वाटतंय मला आता. आता बरं वाटतं ना तुम्हाला? ते महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. अगं आता मी ठणठणीत होणार ती राजवीरच्या लग्नानंतरच. माही, एकदम महत्वाचा मुद्दा बोलला तुम्ही. अहो पण आपण फक्त स्वप्न बघून काय होणार आहे? राजवीरनी मनावर घेतलं पाहिजे ना. त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढणं म्हणजे आता मी त्याचं काही ऐकणार नाही. नाचुनीचं तोंड बघितल्याशिवाय आता मी स्वस्थही बसणार नाही. आता तुम्ही मनावर घेतलं ना म्हणजे तो तुमचं ऐकणारच. असंही तुमच्याशिवाय कोणाचं ऐकून घेतात का मोहिते? माही, मी काय म्हणते, मी आणि ह्यांनी ना राजवीरसाठी काही मुली बघितल्या. हा, अगदी आपल्या तोला मोलातल्यात, अतिशय सालस आणि गुणी. आणि आम्ही बघितलेल्या स्थळांची सोयरीक राजवीरला कदाचित आवडेल, पटेल. अहो मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या मुली आहेत त्या. ठीक आहे, तू आणलेली स्थळं दाखव. पण जर का काही बिनसलं तर राजवीरला तुला सामोरं जावं लागेल. अहो माई, त्याची काळजी करू नका हो तुम्ही. पण राजवीर समोर विषय काढण्याची जबाबदारी तुमची. हा, हो. चांगल्या कामाला उशीर नको. आलेच मी. नाही ते डील आपण जे केलंय सर बाहेर तुम्हाला भेटायला एक व्यक्ती आली. आम्हाला सांगा त्यांना. सर ते ऐकतच नाहीये. I'll call you back. मला मनवाबद्दल बोलायचं. दवे सोडा त्यांना. बसा. तिथं बसायला नाही आलो मी. तुझ्यामुळं आमच्या मुलीची बदनामी होतीये गावभर. हे असलं खपवून घेणार नाही आपण. मनवाबद्दल काय बोलत होता? मनवा सावंतराव, कर्नल साहेबांची मुलगी. आम्हाला आमच्या मुलीसारखीची. तुझ्यामुळं तिची बदनामी होती अख्ख्या गावभर. प्रत्येकाच्या मोबाईलवर मेसेज फिरतोय. आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. आणि तू कसा माणूस आहेस चांगलं माहिती आहे आपल्याला. कुठले मेसेजेस? मानवाचा पिच्चा सोडायचा. तिला भेटायचा विचार मनात सुद्धा येऊ द्यायचा नाही. नाहीतर आपल्यासारखं वाईट कोण नाही या जगात. धमकी देत आहे? धमकी नाही, सांगतोय. आपण पहिल्यांदा सांगतो. सेकंड टाइम नो चान्स. बरं का? तुझ्या माहितीसाठी सांगतोय. तुला माझ्याबद्दल काहीच माहिती मिळेल. तुझ्या फायद्याची. रंगाचे बोलतो ना ते करतो. मनू बस बाबा. आधी तू शांत हो बाळा. पण खरंच यात माझी काही चूक नाहीये. ते फक्त मला सोडायला आले होते. हे सगळे मेसेजेस खूप चुकीच्या पद्धतीने. मनू, हे सगळं सांगायची काही गरज आहे का बाळा? आम्हाला माहिती आहे सगळं. आणि शिवाय आमचा पूर्ण विश्वास सुद्धा आहे तुझ्यावर. पण या मेसेजेसमुळे बाहेर लोकांचा खूप गैरसमज झालाय. आत्ता झालाय ना. हा, हे बघ, सत्य काय आहे ते कळल्यानंतर गैरसमज आपोआप दूर होईल. तू नको काळजी करूस. पण हे कोणी केलंय हे लवकरच कळेल आपल्याला. मानवा सावंतराव, आम्हाला आमच्या मुलीसारखीच. तुझ्यामुळं तिची बदनामी होती अख्ख्या गावभर. आणि तू कसा माणूस आहेस
चांगलं माहिती आहे आपल्याला मानवाचा पिच्छा सोडायचा, तिला भेटायचा विचार मनात सुद्धा येऊ द्यायचा नाही, नाहीतर आपल्यासारखं वाईट कोण नाही या जगात. तुला माझ्याबद्दल काहीच माहिती मिळेल तुझ्या फायद्याची. नायगावच्या रंगा जगताप नावाच्या माणसाबद्दल सगळी माहिती हवी लवकरात लवकर. फोन का लागत नाही माझा? मनू, किती वेळ तोच विचार करत राहणार आहेस? काही केलं तरी तो विचार डोक्यातून जातच नाहीये. नको काळजी करूस, होईल सगळं नीट. ती वाटते मला. भीती? कर्नल अजय सावंतरावांच्या मुलीला भीती? एवढूस संकट असं दुबळं होऊन कशी उभी राहणार तू? तुला आठवतंय म्हणू, लहानपणी एकदा तुळशी वृंदावनापाशी दिवा ठेवताना तुझा हात भाजला होता. नंतर म्हणालीस आता मी कधीच दिवा ठेवणार नाही. घाबरली होतीस ना? मग काय झालं? पुन्हा एकदा बळ एकवटून हिमतीनं जिद्दीनं पुन्हा एकदा उभी राहिलीस. भीतीला दूर लोटलंस, हो ना? कुठल्याही संकटापुढे खंबीरपणे पाय रोवून उभी राहणारी आमची मनू कुठे कुठे हरवलीये? कुठे? मलाच समजत नाहीये. आई, माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज नक्की दूर होतील ना? होतील बाळा, नको काळजी करूस, नक्की होतील. आणि आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर.